CPRI लॅब वरदान केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांचे प्रतिपादन। महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक उत्पादने तपासणी करण्याकरिता बेंगळुरू, हैदराबाद व भोपाळ येथे पाठवली जातात, परंतु वेळ व पैशांची बचत होऊन पश्चिम भारतासाठी येथील लॅब वरदान ठरणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केले। बुधवारी दिनांक 10 तारखेला शिलापूर येथील CPRI लॅबच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार सरोज अहिरे, लॅबचे महासंचालक आशिष सिंग उपस्थित होते। मंत्री खट्टर पुढे म्हणाले की प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तू या तपासणी करूनच बाहेर पडतात। त्यासाठी पॉवर सप्लाय चेन असते। काही कमजोरी त्यात राहिली तर मोठी दुर्घटना घडू शकते। भविष्यात शॉर्ट सर्किट सारखी मोठी समस्या या टेस्टिंग लॅबमुळे दूर होणार आहे। स्मार्ट मीटरसाठी लोकांचा विश्वास मिळवून महाराष्ट्र राज्याने त्यासाठी 10% सूट स्मार्ट मीटरवर दिल्याचे सांगितले। अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की CPRI लॅब ही उद्योग विश्वाला दिशा देणारी असून नाशिकसाठी सुवर्णयोग यामुळे जुळून आलेला आहे। तत्कालीन जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी एका महिन्यात जागा उपलब्ध करून 27 जुलै 2013ला बैठक घेतली। नाशिक इलेक्ट्रिक हब तयार होऊन शेती उत्पादन व प्रक्रिया उद्योग, रोजगार निर्मिती यामुळे होणार आहे। परदेशी लॅबच्या तोडीची लॅब येथे स्थापना झाली असून शैक्षणिक संस्था व त्यातील इंजिनियर असा कुशल वर्ग इथे तयार होईल, अशी अपेक्षा मंत्री भुजबळ यांनी व्यक्त केली। प्रास्ताविकात महासंचालक सिंग यांनी प्रकल्पाची माहिती दिली। ही प्रयोगशाळा विद्युत उपकरणांच्या उच्च गुणवत्तेसाठी विश्वसनीय आणि वेळेत सेवा प्रदान करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली। प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय ऊर्जा मंत्री खट्टर यांच्या हस्ते प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर त्यांनी प्रयोगशाळेची पाहणी करीत प्रयोगशाळेची माहिती घेतली। कार्यक्रमाला विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, CPRIचे सहसंचालक के. सूर्यनारायण आदी उपस्थित होते। स्टार न्यूजसाठी जाकीर शेख, नाशिक।